नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इथे मी पनीर मसाला पाव बनवणार आहे. त्यासाठी मी इथे पनीर घेतले, शिमला मिरची, टोमॅटो, कांदे आणि लिंबू घेतलाय आणि आलं लसूण मी थोडंसं असं ठेचून घेतलंय. तर चला आता हे सर्व आपण इथे मी मिनी चॉपर घेतलाय, त्यामध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी सर्व बारीक करून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण छान असा बारीक करून घेतला आणि इथे मी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता मी पुढे दाखवते. इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलंय, कांदा टाकते मी. कांदा हलकासा परतून घ्यायचा. इथे मी आलं लसूण टाकते. इथे शिमला मिरची आणि छान अशी परतवून घ्यायची. इथे मी टोमॅटो घेते, ते पण घालूया. आणि छान असे परतवून घ्यायचे. ते बटरचा पण वापर करू शकतो, पण माझ्याकडे बटर नव्हतं आणि मुलं खात पण नाही, त्यासाठी मी तेलच वापरलं. इथे मी टाकते थोडीशी हळद, 1 चम्मच लाल तिखट, थोडासा गरम मसाला, इथे मी पावभाजी मसाला घेतला, तो थोडा टाकते, म्हणजे 1 चम्मच पावभाजी मसाला. आणि छान असं परतवून घ्यायचं. इथे पनीर टाकते आणि पनीर पण छान असं मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ. इथे मी अर्धा लिंबू घेतला आणि छान असा पिळायचा त्यामध्ये. इथे भाजी छान अशी तयार झाली आणि आता मी गॅस बंद करते. थोडीशी वरून कोथिंबीर टाकते, छान अशी बारीक चिरून घेतली. इथे मी तवा ठेवलाय आणि थोडस लाल तिखट टाकते. थोडीशी कोथिंबीर आणि छान असे पाव मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये. आणि इथे छान अशी पावामध्ये भाजी ठेवायची. इथे मी चीज घेतले किसून आणि इथे छान असं चीज ठेवूया. आणि छान असे पाव तळून घ्यायचे. इथे छान पाव असे मी तळून घेतलेले आहे. तर आता मी इथे काढून घेते. इथे पनीर मसाला पाव छान असा तयार झालेला आहे. तर या सर्वांनी खायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.